ओ माय गॉड पारू, काय? पारू मला माझी चूक लक्षात आली आहे. या प्रोजेक्टला लागणारी सगळ्यात बेसिक फॉर्मॅलिटी मी पूर्ण नाही केली आहे. एक पेपर सबमिट करायचा राहिला. कसला पेपर? हे बघ काय आहे की हे जे प्रोजेक्ट आहे ते माझं प्रोजेक्ट आहे, बरोबर? ते प्रोजेक्ट मी या कंपनी मार्फत त्या इन्व्हेस्टर्सना पिच करतोय, म्हणजे त्यांना अशी मागणी करतोय की तुम्ही हे करा पूर्ण. ह्या कंपनीचे जे मालक आहेत त्या मालकांचं एनओसी म्हणजे ना हरकत दाखला ते मी या प्रोजेक्ट सोबत जोडायला पाहिजे होता ना. आणि मला असं वाटतं आईला नेमकं हे लक्षात आलं असावं आणि तिने मला माझी चूक लक्षात यावी म्हणून या प्रोजेक्टला नकार दिला. मी म्हणलं होतं तुम्हाला आदित्य सर, देवी आहे ना असं उगाच नकार देणारच नाही. मी तर त्या इन्व्हेस्टर मीटिंग मध्ये आईशी किती रूडली बोललो. आदित्य सर, देवी आई बिझनेस करतात, त्या मोठ्या कंपनीच्या मालकीन आहेत त्या, पण समजात आधी त्या तुमच्या आई आहेत. तुमच्यासाठी काय भल्याचं काय नाही हे त्यांना चांगलंच माहितीये. खरं आई उगाच इतकी मोठी नाही झाली. काही नाही, ते काल मी सांगितलं ना तुला की बेसिकली एक ते कन्सेंट लेटर, एक ती फॉर्मॅलिटी पूर्ण करायची होती, पण त्या माझ्या बॉसनी नकार दिलाय. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा देवी आईंना भेटा, त्यांच्यासमोर तुमचं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा शांतपणे नीटपणे मांडा, त्यांना नीट समजावून सांगा. मला खात्री आहे या आईला तुम्हाला नकार नाही देणार त्या. आईशी मी नाही नाही पारू, मी नाही जाणार आईशी बोलायला. आणि मला नाही वाटत की ती माझं काही ऐकून घे. आणि आता तर बॉस पण ऐकून घेणार नाही. मला नाही वाटत हे प्रोजेक्ट होईल. आदित्य सर, मला सांगा, तुम्ही तुमच्या नावासोबत देवी आईंचं नाव लावताय ना, मग देवी आईंचं नाव खराब होता कामा नये. आणि एखादं काम हातात घेतल्यावर तुम्ही असं मध्येच नाही सोडू शकत. त्यामुळे तुम्ही ऐका माझं, तुम्ही एकदा जाऊन देवी आईंना भेटा. ठीक आहे. आदित्य सर, आदित्य सर, कसे आहेत मामा? मी बरं आहे. तुम्ही कसे आहे? मस्त. या ना आत या, घरात या. नाही 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 नाही, मी इथे आईला भेटायला आलो आणि आत नको, मी इथेच थांबतो. फक्त तुम्ही आत जाऊन काही सांगू नका. पण सर, नाही नाही दादा, पण नाही भेटणार प्लीज माझ्यासाठी. तुम्ही जाऊ ना, तुमचं काम करा. हा, मी आहे इथेच. ठीक आहे सर. केव्हापासून फोन लावते यांना, फोन सुद्धा उचलत नाही. सांगितलं होतं देवी आईंकडे भेटायला जा, पण ते देवी आईंना भेटायला गेले असतील का? बरं गेले असतील तर ते देवी आईंना भेटले असतील का? देवी आईंसमोर त्यांचा प्रोजेक्ट त्यांनी नीट मांडला असेल का? काय कळत नाही. समजात महत्वाचं म्हणजे देवी आईंशी आदित्य सर नीट बोलले असतील का? ते चिडले असतील का देवी आईंवर? का देवी आई आदित्य सरांवर चिडल्या असतील? तेव्हा काय बी कळना झाले मला. तिथं काय परिस्थिती असेल, आदित्य सर तिकडे गेले असतील का नाही, मला काय बी कळना झालं. भीती वाटते मला. काय आदित्य सर कुठल्या संकटात तर नसतील ना? नाही नाही, मला जाऊन बघायला पाहिजे. आई कुठं दिसत का नाही आहे?
गॅलरीमध्ये दिसत नाहीये. थांबवा थांबवा. हे घ्या. थँक्यू. आदित्य सर. अगं आदित्य सर. तू काय करतेस इथे? हो मी कवापासून फोन लावते तुम्हाला, फोन सुद्धा उचलत नव्हता तुम्ही. अगं कवापासून तुमची वाट बघते, मला काळजी वाटायला लागली म्हणून मी तुम्हाला शोधत तिकडे आले. तुम्ही ठीक आहात ना? अगं पारू पण पारू बाळ कशी आहेस तू? मी